हम भगवान का काम कर रहे हैं, हम भगवान का काम कर रहे हैं। और जहां भगवान है वहां पर विजय निश्चित है। यतो धर्मस्ततो कृष्ण, यतो कृष्णस्ततो जया, यतो धर्मस्ततो जया। आणि म्हणून या विजयाच्या मार्गावरती आपण पुढे चालत असताना आपल्याला एकच कर्तव्य आता पार पाडायचं आहे। जरी एकच नसते उणे जगावर गाजविता अधिकार, ते एक उण म्हणजे आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं फुटीचं वातावरण। अजून सुद्धा अनेक लोक प्रांतभेदानं, भाषाभेदानं, संप्रदायांच्या भेदानं, जातींच्या भेदानं एकमेकांच्या पासून तोडू बघतात। आणि जर कोणी राजीव मल्होत्रांचं ब्रेकिंग इंडिया हे पुस्तक वाचलं असेल, नसेल वाचलं तर वाचा, आज आणा आणि वाचा। कशा प्रकारे आपल्या देशाला तोडण्याकरता ही सगळी षडयंत्र 150 वर्षापूर्वी आरंभ करण्यात आली। त्याचा इतिहास जेव्हा मी कॅनडामध्ये बसून वाचला, मी त्या दिवशी रात्री रडलो की हे काय आहे, आम्हाला हे ठाऊक कसं नाहीये। आपल्या देशाला तोडणं, भारत तेरे तुकडे होंगे ही घोषणा आज तुम्ही ऐकत आहात, पण तिची बीज 150 वर्षापूर्वी रोवण्यात आली। आणि म्हणून हे सगळं जर संकट दूर करायचं असेल आणि आपला अखंड भारत, आपला आसेतू हिमाचल भारत, जो आपली प्राणप्रिय देवता आहे, योगी अरविंदांनी उत्तर पारा स्पीच मध्ये सांगितलं, भारतवर्ष का जन्म ही, भारताचा जन्म, भारताचं अस्तित्व सनातन धर्माच्या रक्षणाकरता आहे। स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, आसेतू हिमाचल भारत माता ही आपली देवता बनावी, सगळे भेद आपण दूर काढून टाकावेत आणि सगळ्या देवी देवतांना काही दिवस बाजूला ठेवावं, आसेतू हिमाचल भारत मातेची सेवा करण्याकरता कटिबद्ध व्हावं। अशा प्रकारचा विचार घेऊन जेव्हा अच्युतरावांच्या सारख्या लोकांच्याकडनं प्रेरणा घेऊन नवीन पिढीतले कार्यकर्ते निर्माण होतील, तेव्हा लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण 370 कलम हटताना पाहिलं, राम मंदिर बनताना पाहिलं, वंग विजय पाहिला, त्याप्रमाणे आपण बाकीची ही स्वप्न साकार झालेली बघू आणि सगळ्या येणाऱ्या छोट्या मोठ्या लाटा सहजपणे दूर होत जातील। ये उथल पुथल उत्ताल लहर, ये उथल पुथल उत्ताल लहर पथ से न डिगाने पाएगी, पतवार चलाते जाएंगे, मंजिल आएगी आएगी, मंजिल आएगी आएगी, भारत माता की जय। आणि म्हणून या समितीचं मी पुन्हा सर्वात पहिल्यांदा अभिनंदन करतो। अच्युत काकांच्या सारखी माणसं, त्यांना मिळालेल्या बाळकडूप्रमाणे लहानपणापासून एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होतात आणि ती आपल्या मार्गावरती चालत राहतात। त्यांच्या लक्षातही हे नसतं, त्यांना हे अपेक्षितही नसतं की कधी काळी आपला अशा प्रकारचा सत्कार वगैरे होणार आहे। अर्थात दिवस अशा प्रकारचे आहेत की काही मंडळी मुद्दाम आपला सत्कार घडवून आणतात आणि त्याकरता व्यवस्थाही करतात, पण हा सत्कार तशा प्रकारचा नाही। हा संपूर्ण सत्कार या जनतेनं अच्युत काकांना दिलेल्या त्यांच्या आयुष्यभराच्या तपस्वी जीवनाची कृतज्ञतेची पावती आहे। हा सत्कार कृतज्ञता ज्ञापनाचा सोहळा आहे खरोखर। आणि त्यांच्याशी बोलत असताना मला आठवते ती मागली पिढी, आमचे बाबासाहेब मुर्टेकरांच्या सोबत अच्युत काकांची माझी भेट बाबासाहेबांच्याकडे मी नेहमीच जात येत असल्यामुळे नेहमी व्हायची। पण बाबासाहेब असोत, अच्युतराव असोत, ती सगळी पिढी, या पिढीनं जे बघितलं, जे सोसलं आणि त्या विपरीत परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं कार्य करून दाखवलं, ती संपूर्ण पिढी नमस्कारार्ह आहे। त्या सगळ्या पिढीचं अभिवादन करण्याकरता हा सोहळा आहे। माझ्या दृष्टीनं अच्युतराव हे त्या पिढीचे एक प्रतिनिधी आहेत। अशा प्रकारचा एक अत्यंत मोठा समूह, एक संच जेव्हा कार्य करतो तेव्हा ज्योत तेवू शकते, किंवा आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर कमळ उमलू शकतं। काय भयंकर स्थिती होती या नगर जिल्ह्याची, लाल बावटा सगळीकडे, लोकांना त्यांची दहशत, आणि खरोखर
किंवा काय घडेल याचा नेम नाही, अशा प्रकारची स्थिती. नंतरचं जे राज्य आलं आणि ज्या ज्या प्रकारच्या घटना घडत गेल्या त्या घटनांच्या मध्ये सर्वात भयंकर पर्व जे आलं ते आणीबाणीचं पर्व होतं. आणि या आणीबाणीच्या पर्वामध्ये मला हे सांगायला अभिमान वाटतो की सर्वात जास्त ज्या जिल्ह्यातले लोक तुरुंगात डांबले गेले त्या जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. आणि अहिल्यानगरमध्येही माझ्या गावचा आहे, बेलापूरचा पहिला क्रमांक आहे. 19 महिने हे सगळे लोक डांबले गेले आणि सगळ्या प्रकारची वाताहत त्यांची व्हावी अशा प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या. ते पर्व महाभयंकर पर्व होतं. ज्या ज्या लोकांची चरित्र आठवतात, मला आठवतात आमचे दत्ताजी भालेंच्या नावानं त्या ठिकाणी एक कार्यालय उभं केलं गेलं. हे बघितल्याबरोबर माझ्या नेत्रातनं आसवांच्या धारा लागल्या. अशा प्रकारचा सलाम करण्याचा हा अत्यंत चांगला पायंडा आता आम्ही पाडतो आहोत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या लोकांनी जी कामं केली ती कामं फार विपरीत परिस्थितीमध्ये केली. लपून छपून त्यांना कामं करावी लागत. माझ्या बालपणीचे हिरो, संघाचे प्रचारक मान्य दामोदर दाते याच नगरमध्ये जेव्हा पहिले प्रचारक म्हणून आले तेव्हा 6 महिने त्यांना झोपण्याकरता कुठेही आतमध्ये जागा नाही मिळाली. दुकानांच्या बाहेर ज्या पण हा देश बदलला पाहिजे. असे तो हिमाचल ही भारत माता माझी माता आहे. असे तो हिमाचल हा देश माझा देश आहे. आणि या देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत सुख समृद्धी पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. हा देश वैभवी देश चळवीन. या देशाला वैभवापर्यंत नेण्याकरता अन्य कोणी काय करेल किंवा न करेल मी कुणाची वाट न बघता मला माझं काम केलं पाहिजे या वृत्तीनं ज्या प्रकारचे कार्यकर्ते उभे राहत गेले त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी आमचे अच्युतराव आहेत. त्यांनी ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आणून दाखवलं. आपलं एक अत्यंत महत्वाचं कर्तव्य असतं आणि अशा प्रकारच्या कर्तव्य पूर्तीचं समाधान आपणा सर्वांना तर आज लावायला हवं. पण या कार्यक्रमाला मी उपस्थित राहून मला पण ते समाधान प्राप्त करून घेण्याची संधी आपण लोकांनी दिली याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे. मी याकरता यावं याकरता गेली 3 महिने प्रयत्न चालू होते. मला फार स्वतःला वाटत होतं पण माझा प्रवास हा मी काल काठमांडूला होतो. रोजच मी प्रवासात आहे. अशा प्रकारचा माझा प्रवास काही महिन्यांचा आहे. पण हे सगळं माझ्याकडनं व्हावं असं मलाही वाटत होतं. फक्त मी त्यांना म्हटलं की मला माझ्या अनुकूलतेप्रमाणे वेळ द्या म्हणजे मी नक्की येतो. मला यावंसं वाटतंय. या नगरला मी अपरिचित नाही आहे. या नगरला दर आठवड्याला येणारा मी, इथे सगळी प्रवचनं करणारा मी, सगळ्या प्रकारच्या कथा आणि सगळ्या विषयांच्या वरती व्याख्यान नगरमध्ये मी पहिल्यांदा दिली. आता देशभर देतोय. म्हणजे नगर ही माझी मूळ पाठशाळा आणि आता सगळ्या देशामध्ये मी सगळीकडे तेच काम करतोय. पण अशा प्रकारचा मी येणारा 2-2 वर्ष आता मला नगरकडे फिरकता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. पण ते कर्तव्यामुळे मला करावं लागतं. म्हणून मी सांगितलं की मला फार वाटतंय फक्त मला माझ्या अनुकूल वेळेला तुम्ही हा कार्यक्रम ठेवा. आज माझ्या अनुकूलतेला बघून आपण लोकांनी हा ठेवला याबद्दल फार फार आभार. पण अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला सातत्यानं करत राहिलं पाहिजे. हा कार्यक्रम आटोपून अच्युत काकांचं काम संपत नाहीये तर हा केवळ स्वल्प विराम आहे. याच्या पुढे आपल्याला पुष्कळ काम आणखी करायचं आहे. कारण वेदांनी सांगितलंय शतायुर्वै पुरुषः 100 वर्षपर्यंत न थकता ज्याला काम करतो लक्षात ठेवा. 100 वर्षपर्यंत ज्याला न थकता काम करता येतं तो खरा वैदिक आहे. आणि आमचे अच्युत काका खरे वैदिक आहेतच.